साष्टांग हे करी दंडवत योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज वैकुंठवासी परम श्रद्धेय पूजनीय गुरुवरे नारायणगिरीजी महाराज आणि इतर सर्व सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या या गादीवर आलेल्या आतापर्यंत सर्व परम श्रद्धेय संत आणि परम आदरणीय पूजनीय वंदनीय श्री रामगिरीजी महाराज या सर्वांच्या कृपाशीर्वादाने आणि आदरणीय रामगिरीजी बाबा यांच्या या अथक प्रयत्नाने आपण 117वा अखंड हरिनाम सप्ताह लासूर स्टेशन या परिसरामध्ये आणि बजरंग बलीचा कृपाशीर्वाद घेऊन श्री क्षेत्र गौरी शिवराम आपलं हे बजरंग बलीचं जागृत स्थान आहे. बजरंग बलीचा कृपाशीर्वाद, देवी दाक्षायणीचा कृपाशीर्वाद आणि योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचा कृपाशीर्वाद हा त्रिवेणी संगम आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि या सर्व कार्यक्रमाला सुसूत्रपणा आणण्याकरता आपल्या या तालुक्याचे सन्माननीय सर्वांचे आवडते आमदार श्री भाऊसाहेब त्यांचे सर्व सहकारी प्रशांत भाऊ बम आणि त्यांचे सर्व सहकारी सर्व पदाधिकारी ज्या आपल्या कार्यक्रमाकरता कमिट्या नेमलेल्या आहेत त्या सर्व विभागवार सर्व पदाधिकारी अधिकारी आणि बंदोबस्त प्रश्नाकरता नियंत्रण ठेवण्याकरता आलेले सर्व आमचं पोलीस खात्याचे सर्व पोलीस मंडळी इतर सर्व सेवक वर्ग त्या सर्वांच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो. कारण आज सद्गुरु गंगागिरी महाराज आणि सद्गुरु नारायणगिरीजी महाराज आपल्या प्रत्येकाच्या रूपाने हे सर्वांना दिसत आहे. वारकरी संप्रदायाचं हे एक फार मोठं वैभव आहे. आपण पाहतो हरिद्वारला त्याचप्रमाणे उज्जैनला अनेक ठिकाणी प्रयागराज सर्व कुंभ होतात. वारकरी कुंभ आपण आषाढी कार्तिकीला किंवा आळंदीला जसा पाहतो तसा हा वारकरी कुंभ सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या मोठ्या त्यांच्या असलेल्या सर्वांच्या श्रद्धेचा हा मोठा कुंभ आपण या ठिकाणी पाहून आलो. आतापर्यंत आम्ही श्री महाराजांचं दर्शन घेतलं, बाकीचे सर्व पाठशाळा सर्व पाहून आलो. आता महाराजांचं आणि सर्व या कमिटीचं काय काय वर्णन करावं शब्द काही आमच्याजवळ नाही. बरोबर केले तुलाच काही नाव ठेवायला लागलं नाही. सर्व सुटसुटीत व्यवहार आहे. आवाज कुठे कुठल्या कोपऱ्यात गेला तरी त्याला खरखर नाही, कुठे काही नाही. त्याला एक कारण आहे खरखर न होण्याला. जी सेवादारी मंडळ आमदार साहेब सगळं कोणाचीच खरखर नसल्यामुळं आता कीर्तनामध्ये आम्ही विक्षेप केला, सर्वांची माफी माग. कीर्तनात विक्षेप बरोबर नाही. साहेबांना हातून दर्शन घेऊन महाराजांचं सर्व संतांचं दर्शन झालं. सद्गुरु योगीराज महाराज गंगागिरी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. गुरुवरे श्रद्धे वैकुंठवासी नारायणगिरी बाबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि पूजनीय महाराजांना सहस्र वंदन करून सर्व आपल्या सेवक वर्गाला सर्व भक्तांना एक मानाचा वंदन करून श्रद्धास विराम. विठाला